मंडळी आज आपण काय बनवणार आहेत बघा. एकदम मस्त असं परफेक्ट 10 मिनटामध्ये फक्त चमचमीत असं अंडा करीची आपण करणार आहे, जे की एकदम सोप्या पद्धतीनं आणि एकदम छान अशा चवीचं. चला तर मग सुरुवात करू आपण. बघा एकदम भारी. तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी, नक्की मला कमेंट करून सांगा. कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. मी आज तुम्हाला एकदम 10 मिनटामध्ये एकदम हॉटेलसारखी चमचमीत अशी अंड्याची अंडा करी करून दाखवणार आहे. तर हे आपण 6 अंडे उकडून घेतलेले आहेत आणि ह्या अंड्यांना हे आपण असं थोडंसं चीर पाडून घेतलेले आहेत. ह्या अशा पद्धतीनं चिरा पाडलेले आहेत. तर चला तर मग सुरुवात करूया. व्हिडिओ एकदम खास होणार आहे, एकदम भारी. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर आता हे आपण 2.5 पळी तेल टाकलेलं आहे. या तेलामध्ये आपण हे अंडे टाकून द्यायचे. 6चे 6 अंडे टाकले. तेलामध्ये आपल्याला फक्त 1 मिनिटभर फ्राय करून घ्यायचं. तर आता याच्यामध्ये आपण टाकू थोडंसं चव येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर आपण टाकतो. अगदीच थोडी टाकायची आणि नंतर थोडीशी हळद पण टाकून घेऊ आणि चवीसाठी थोडंसं मीठ टाकायचं आणि छान ह्या तेलामध्ये याला फ्राय करून घ्यायचं. आपल्याला गॅस एकदम स्लो ठेवायचा, म्हणजे असं केलं ना तर एकदम छान आपल्या अंड्याला छान चव येते. आणि कसं एकदम पूर्ण नियोजनानं केलं ना की असं लवकर कोणताही आपला स्वयंपाक बनतो. तर आता ह्याला कंटिन्यू आपण सगळे करून फ्राय करून घेऊ अंड्याला. अशा पद्धतीनं आपले हे अंडे छान असे फ्राय झालेले आहेत. बघा जवळून दाखवते तुम्हाला. तर आता हे बाजूला काढून घेते. आता याच तेलामध्ये आपण टाकणार आहे 4 ते 5 आपण मिरे टाकू. हे बघा. नंतर 2 विलायची टाकायची आहे आणि 4-5 लवंग टाकायचे आहेत. आणि नंतर लगेच आपण याच्यामध्ये हे आपण एक वाटण तयार केलेलं आहे. 1 कांदा, 1 टोमॅटो, 1 लसणाची गड्डी, नंतर परत थोडंसं खोबरं आणि आल्याचं तुकडा हे आपण टाकून घेऊ. आणि छान ह्याला तेल सेपरेट होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं. आता या वेळेला आपल्याला गॅस फुल करायचा आहे. आता 2 मिनिट हे तेलामध्ये परतून झालं ना की लगेच आपण याच्यामध्ये कलरसाठी हे हळद टाकू आपण पाव चमचा आणि नंतर टाकू आपण हे लाल तिखट, हे काळं तिखट, जे की आमच्या कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलचं आहे. खास ताजं असं बनवलेलं, ताजे 24 प्रकारचे मसाले वापरून मी हे तिखट बनवलेलं आहे. तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही मेसेज करून ऑर्डर करू शकता. अतिशय चविष्ट आणि अतिशय एकदम झणझणीत असं हे तिखट आहे. याला दुसरं कोणतं कलर येण्यासाठी आपल्याला दुसरी काश्मीरी मिरची पावडर किंवा काही अजून दुसरा कलर वगैरे वापरण्याची गरज नाही. तर एकदा ऑर्डर करून बघा. आमच्या खास म्हणजे मराठवाड्याची खासियत आहे आणि तेही एकदम कांडप यंत्रावर ताजं कुटून आणलेलं. तर आता हे आपण याच्यामध्ये छान मिक्स करून घेतलं की लगेच याच्यात आपण टाकू चवीनुसार मीठ. मस्त सुगंध सुटला आहे बघा मसाला टाकल्याबरोबर. आणि नंतर टाकूया थोडंसं आपण पाणी टाकणार आहे, जे की आपण मिक्सरचं भांडं विसळून घेतलं होतं ते टाकणार आहे. आणि छान आता मिक्स करून घ्यायचं याला. आणि चांगलं ह्या ग्रेव्हीला ना आपल्याला 5 ते 7 मिनिट आपल्याला छान एकदम शिजू द्यायचं. हे अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 7 मिनिटांनी बघू. छान आता 7 मिनिट झाले, बघू आपण. बघा किती मस्त एकदम तर्री कसली भारी आली आहे हे बघा. आणि मसाला पण एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे.
सुटलं का नाही तोंडाला पाणी सांगा. अशी जर ग्रेव्ही बनवली ना तर अशा ग्रेव्हीमध्ये तुम्ही मटण, चिकन किंवा अंडे किंवा दुसऱ्या कोणत्याही काळ्या मसाल्यातल्या भाज्या तुम्ही करू शकता. अतिशय चविष्ट होतं. तर आता हे छान, आता आपण याला काय करू, आता ह्याच्यामध्ये टाकून देऊ अंडे लगेचच. हे जे फ्राय केलेले अंडे आहेत हे आपण टाकून देऊ आणि छान ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं छान आता मिक्स केलं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे गरम. तर हे गरम पाणी मी केले. तुम्हाला जितका रस्सा हवा आहे तितकं तुम्ही दाटसर किंवा पातळ कसं करायचं असेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीनं आपण एवढं पाणी टाकून घेतलं आहे. पुरेसं आहे आपल्याला एवढं पाणी. आता वरतून टाकू आपण कोथिंबीर. आणि आता याला एक उकळी येऊ दे. तर आता छान उकळी आली बघा. हे अशा पद्धतीनं झालं आपलं मस्तपैकी 10 मिनटामध्ये आपली हॉटेलसारखे चमचमीत असे अंड्याचे अंडा करी. तर म्हणजे कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.